स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। झटपट हिरोसारखं तयार होऊन आपण निघलो मॉलमध्ये। सेलिब्रिटीसारखी मी आणि सानूनी फुल स्लो मोशनमध्ये एंट्री मारली। आतमध्ये गेल्यावर विचार केला काहीतरी शॉपिंग करावी, पण इथले प्राईस बघून म्हणलो अरे बापरे नको, चला आता आपण घरी जाऊया परत। मग काय मॅडमला दिसला आतमध्ये खेळण्याचं, मग मॅडम गेल्या आतमध्ये खेळत बसल्या। त्याच्यानंतर मग मी थोडासा इथे तिथे फोटोशूट केलं। फोटोशूट झाल्यानंतर मला दिसलं पिकाचू हा आपला लहानपणीचा खूप फेवरेट आहे। त्याच्यानंतर गेलो आम्ही क्रेझी नूडलमध्ये। मॅडम म्हणल्या आमच्या मोठ्या की चला मी पार्टी देते। माझ्याच पैशांनी मला मॅडमने पार्टी दिली, जे लपून ठेवले होते पैसे मॅडमने माझेच खिशातले। जेवण तर अप्रतिम होतं क्रेझी नूडलमधलं, तुम्ही आपल्या मोठ्या व्लॉगमध्ये बघू शकता की जेवण खूप छान होतं तिथलं। त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी डेझर्ट मागवलं। डेझर्टमध्ये पण खूपच छान प्रकारे त्यांनी असं एक मस्त स्वीट डिश होती आमची, ती खाऊन आम्ही तृप्त झालो। त्यानंतर आम्ही तिथून निघलो बाहेर। मग काय तिथून दिसली आम्हाला येताना एक मोठी ट्रक। त्यानंतर त्याच्यामध्ये बसायचं मन तर झालं होतं पण नाही बसलो। तसंच आम्ही निघालो बाहेर निघाल्यानंतर रोडवर अप्रतिम असं एक सजावट बघितली। ते बघितल्यानंतर आमच्या हेलेन आंटीने आम्हाला केक आणायला लावला होता, तो आम्ही आणला। त्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आमच्या जुन्या घरी, जिथं आम्ही पहिले राहत होतो तिकडं आमचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला माझा। त्याच्यानंतर आम्ही गेलो आमच्या नवीनवाल्या घरी। आमच्या मधुबन सोसायटीच्या मित्रपरिवारांनी खूप असं चांगलं सेलिब्रेशन केलं। रेनी संपूर्ण मला भरून टाकलं आणि अशा प्रकारे आजचा आपला हा व्लॉग इथेच संपला।